कृपया रस्त्यामध्ये कोणी आपली वाहने पार्किंग करू नयेत, खूप अडथळा निर्माण होऊ शकतो. पहिला षटकाचा शेवटचा चेंडू केविन घेऊन येत आहेत पॅटरसन यांना. पॅटरसन एक चांगले खेळाडू आहेत, बघूया ते आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात. लॅनल रॉड्रिक्स कृपया कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. लॅनल रॉड्रिक्स सुंदर असा लागवलेला आहे, 4 धावा. एक षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे 11. दुसरा षटक घेऊन येत आहेत, मला नाव समजलं मॅथ्यू. सुंदर असा चेंडू त्यांनी लागलेला आहे, 1 धाव. धावसंख्या झालेली आहे 12. एक षटक एक चेंडू, धावसंख्या झालेली आहे 12. दुसरा चेंडू घेऊन येत आहेत मॅथ्यू पॅटरसन यांना, आणि पॅटरसन यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. पुढील फलंदाज रॅमसन, बघूया ते आपल्या संघासाठी काय चांगली कामगिरी करतायत का. मॅथ्यू यांचा पुढचा चेंडू रॅमसन यांना. तिसरा चेंडू बघूया रॅमसन आपल्या संघासाठी काय करतात. सुंदर असा लागलेला आहे, 4 धावा. धावसंख्या झालेली आहे 16. एक षटक 3 चेंडू, धावसंख्या झालेली आहे 16. 2 गडी बाद. चौथा चेंडू घेऊन येत आहेत मॅथ्यू रॅमसन यांना, बघूया ते आपल्या संघासाठी काय साजेशी कामगिरी करतायत की नाही. सुंदर असं लागलेलं आहे, पुन्हा एकदा सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहाव्यास मिळत आहे. जोरदार टाळ्या. 2 धावा. 2 धावा मिळाल्यात या चेंडूवर. 4 चेंडू, धावसंख्या झालेली आहे 18. 5वा चेंडू मॅथ्यू रॅमसन यांना, बघूया रॅमसन आपल्या संघासाठी काय करतात. पुन्हा एकदा चांगला लागलेला आहे आणि 1 धाव. दुसरा षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत मॅथ्यू. सुंदर असा लागवलेला आहे आणि उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण त्यांनी केलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 20. 2 षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे 20. 2 षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे 20. 2 गडी बाद. वैयक्तिक पहिलं व सांघिक तिसरं षटक घेऊन येत आहेत नील. सुंदर असं लगावलेलं आहे पण 1 धाव. धावसंख्या झालेली आहे 21. नील दुसरा चेंडू घेऊन येत आहेत रॅमसन यांना. हो, रॅमसन यांना हा चेंडू काही समजलेला दिसत नाही, निर्धाव चेंडू. 2 षटक 2 चेंडू, धावसंख्या झालेली आहे 21. आणि रॅमसन हे मला तरी वाटते भडकलेले आहेत आणि त्यांनी चेंडू बाहेर लगावलेला. आत्महत्या. 2 षटक 3 चेंडू, धावसंख्या झालेली आहे 21. कॅरल पुढील फलंदाज आहेत नावाजलेले खेळाडू कॅरल. 2 षटक 3 चेंडू, चौथा चेंडू घेऊन येत आहे नील. नंतर करते 1 धाव खेळलेले आहे. धावसंख्या झालेली आहे 22. पुन्हा एकदा चांगला आणि उत्कृष्ट असं झेल पकडलेला आहे आणि फलंदाज बाद झालेला आहे. 2 षटक 5 चेंडू, धावसंख्या झालेली आहे 22. सुंदर अशी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचा नमुना आपल्याला डीके बॉईज बेगाव यांच्याकडून पाहाव्यास मिळत आहे. पुढील फलंदाज एल्सिओन. शेवटचा चेंडू.
शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत नील एल्सियन यांना. बघूया एल्सियन आपल्या संघासाठी काय करतात. आणि एक धाव. 3 षटकाखेरीस धावसंख्या झालेली आहे 23. डीके बॉयज भिगाव यांना जिंकण्यासाठी 24 धावाची आवश्यकता आहे. कृपया कर्णधारांनी लक्षात घ्या, कंपल्सरी चेज आहे. कृपया कर्णधारांनी लक्षात ठेवा, कंपल्सरी चेज आहे. तुम्हाला 24 धावाची आवश्यकता आहे. डीके बॉयज भिगाव. मी नानबाट संघाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आहे. सदर सामन्यासाठी पंच लिंकन व स्नोविल आपली जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांना आयोजकातर्फे धन्यवाद. यूट्यूबवर जवळजवळ 5000 प्रेक्षक आपल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. यूट्यूब लाईव्हसाठी आपल्याला सहकार्य करणारे आपलेच मित्र डिबियान आणि त्यांची पूर्ण टीम यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. सुंदर असं लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे. जवळजवळ 5000 प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. पंच लिंकन आणि पंच स्नोविल आणि त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. आपल्याला वेळ खूप कमी आहे. पंच लिंकन आपण त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. आपल्याला वेळेचे खूप बंधन आहे. युवा आघाडी स्पोर्ट्स क्लब आयोजित अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा उपस्थित सर्व खेळाडूंचे हार्दिक स्वागत. माऊलीच्या कृपेने ऊन सुद्धा आलेला आहे, पाऊस दूर पाहिलेला आहे. खेळाडूंनी लवकरात लवकर ग्राउंड वरती उभे राहून खेळ चालू करायचा आहे. पंच लिंकन पंच सोनू आपणास विनंती आहे लवकरात लवकर खेळायला सुरुवात करायची आहे. पंच लिंकन पंच सोनू दोघांनाही विनंती आहे लवकरात लवकर खेळायला चालू करा. वेळेचं बंधन आहे. आपल्याला पुढे जवळजवळ 32 सामने खेळायचे आहेत. आपले 4000 यूट्यूब वरती प्रेक्षक आपली वाट बघत आहेत. पंच लिंकन आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच सोनू तुम्ही कृपया लक्ष द्या आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. या सामन्यासाठी बरेचसे प्रेक्षक या सामने पाहण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. तुमचे हार्दिक स्वागत.
कमिटी डिसिजन घेत आहेत. युवा आघाडी स्पोर्ट्स क्लब आयोजित अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा उपस्थित सर्व खेळाडूंचे व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. पण ऍक्च्युली तो बाप्तिस्म झाले म्हणता काय करे मग ऑब्जेक्शन अरे स्टार्टिंगला घेतलं असतं ते मग आपण सामन्याला सुरुवात करत आहोत. पंच लिंकन आणि सोनू यांनी त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. दोन्ही संघांनी इकडे चांगली खेळाडू वृत्ती दाखवली आहे. मी आयोजकातर्फे दोन्ही संघाचे व कर्णधाराचे या ठिकाणी आभार मानतो आणि सामना सुरुवात करायची आहे. या गोलंदाज नाव का हा ग्रेग कोणाच्या मनात काही शंका असेल तर सामना सुरू होण्याच्या आधीच त्याने ते ऑब्जेक्शन घ्यायचं आहे. मग सामन्यामध्ये अडथळा निर्माण होणार नाही. डीके बॉईज यांना कंपल्सरी चेस करायला लागणार आहे आणि 24 धावांचे लक्ष त्यांच्या समोर ठेवण्यात आलेलं आहे. पहिला क्लेटस
पंच लिंकन यांनी हा बॉल वाईट घोषित केलेला आहे. 1 धाव. पहिला चेंडू घेऊन येत आहेत ग्रेग आणि 4 धावा. एक चेंडू, धावसंख्या झालेली आहे 5. एक चेंडू, धावसंख्या झालेली आहे 5. दुसरा चेंडू घेऊन येत आहेत ग्रेग क्लेटस आणि सुंदर असा चेंडू, बॅट्समनला काही समजला नाही. 1 धाव. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत ग्रेग मॅथ्यू यांना. बघूया मॅथ्यू आपल्या संघासाठी काही साजेशी कामगिरी करतात की नाही. 2 चेंडू, धावसंख्या झालेली आहे 6. एक धाव. एक चोटी धाव घेण्यात ते यशस्वी झालेले आहेत. चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे 7. चौथा चेंडू घेऊन येत आहेत ग्रेग. निर्धाव चेंडू. 4 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे 7. सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत. सुंदर असा लागलेला आहे. 5 धावा क्लेटस यांनी. धावसंख्या झालेली आहे 11. शेवटचा चेंडू, धावसंख्या झालेली आहे 11. 5 चेंडू, धावसंख्या 11. सुंदर असा 1 धाव. एक षटकाखेरीस धावसंख्या झालेली आहे 12. एक षटकाखेरीस धावसंख्या झालेली आहे 12. जिंकण्यासाठी अजूनही 2 षटकामध्ये 12 धावाची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस असल्या कारणाने डीके बॉईज यांना 2 षटकामध्ये 12 धावाची आवश्यकता आहे. एल्सियन क्लेटस यांना सांघिक दुसरं, वैयक्तिक पहिला षटक घेऊन येत आहेत एल्सियन. सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू. 11 चेंडूत 12 धावाची आवश्यकता. आणि केविन यांना दहा चेंडूत 12 धावाची आवश्यकता आहे. तिसरा चेंडू सुंदर असा लगावलेला आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण. 1 धाव. एक षटक, 3 चेंडू, धावसंख्या झालेली आहे 13. चौथा चेंडू घेऊन येत आहेत एल्सियन मॅथ्यू यांना. बघूया मॅथ्यू आपल्या संघासाठी काय चांगली कामगिरी करतायत का. पंच सोनू यांनी चांगला असा निर्णय दिलेला आहे. एक षटक, 4 चेंडू, धावसंख्या झालेली आहे 14. पाचवा चेंडू घेऊन येत आहेत एल्सियन केविन यांना. बघूया केविन आपल्या संघासाठी काय करतात. सुंदर असा लगावलेला आहे 4 धावा. सुंदर असा लगावलेला आहे 4 धावा. हॅलो हॅलो हॅलो, त्या कापडावरून जरा उठा. ते कापड जरा सरळ करा प्लीज प्लीज. कृपया लाईनमॅननी तिकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्याला सामन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा आला पाहिजे नाही. कृपया लाईनमॅननी सहकार्य करावे. एक षटक, 5 चेंडू, धावसंख्या झालेली आहे 18. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी. 1 धाव घेण्यात ते यशस्वी झालेले आहेत. 2 षटकाखेरीस धावसंख्या झालेली आहे 19. शेवटच्या षटकामध्ये डीके बॉईज भिगाव यांना विजयासाठी फक्त आणि फक्त 5 धावाची आवश्यकता आहे. बघूया केविन आणि मॅथ्यू आपल्या संघासाठी काय भूमिका घेत आहेत. सांघिक तिसरं, वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ओमॅक्स
केविन यांना. बघूया केविन काय कामगिरी करतात. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ओमॅक्स केविन यांना आणि जिंकण्यासाठी 5 धावाची आवश्यकता आहे. बघूया ओमॅक्स काय आपल्या संघासाठी जादूगार बॉलिंग करू शकतात का. सुंदर असा लगावलेला आहे आणि 1 धाव. 4 धावा मिळाल्या आहेत. जिंकण्यासाठी फक्त 1 धावाची आवश्यकता आहे डीके बॉईज भिगाव यांना. पाच चेंडू 1 धावाची आवश्यकता आहे आणि बाद झालेले आहेत. पुढील फलंदाज विल्बन. ओमॅक्स 4 चेंडूत 1 धावाची आवश्यकता. बघूया ओमॅक्स विल्बन. ओमॅक्स यांचा तिसरा चेंडू ओमॅक्स आणला आणि निर्धाव चेंडू आणि फलंदाज बाद झालेले आहेत आणि बिगाव संघ मला तरी वाटते टेन्शन मध्ये आलेला आहे. ओमॅक्स काय जादू करतील की बघूया. 3 चेंडू धाव. ब्राईट पुढील फलंदाज आहेत ब्राईट. बघूया ते आपल्या संघासाठी ब्राईट होतात की नाही. 3 चेंडूत 1 धावाची आवश्यकता. सुंदर असा लगावलेला आहे 1 धाव. याचबरोबर डीके बॉईज भिगाव हा सामना विजयी झालेला आहे. डीजे सदर सामन्यामध्ये पंचाची चोख भूमिका पार पडल्याबद्दल पंच लिंकन व सोनू